स्वामी समर्थांच्या तारक मंत्राची जादू प्रत्येक भक्ताला माहिती आहे। तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र या शब्दाचं दडलेला आहे त्याचा अर्थ। तारक मंत्र म्हणजे प्रत्येक संकटातून तारून नेणारा मंत्र आहे, जो महाराजांनी साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेला आहे। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण पाहणार आहोत तारक मंत्राचे अनुष्ठान कशा पद्धतीने करायचे किंवा तारक मंत्राचे तीर्थ कशा पद्धतीने करायचे। तारक मंत्राची साधना देखील याला म्हणतात। तारक मंत्राची साधना देखील रोज एक प्रत्येक व्यक्ती किंवा अनेक स्वामी भक्त असे देखील आहेत, त्यांच्या नित्यसेवेमध्ये रोज तारक मंत्राची साधना देखील करत असतात। तर ही साधना कशा पद्धतीने प्राप्त करायची किंवा अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं, किती दिवसाचं करायचं आहे, हे केल्यामुळे काय मिळतं आणि हे कशा पद्धतीने करायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या ही सेवा करत असताना, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। तारक मंत्र म्हणजे प्रत्येक संकटातून तारून येणारा आपल्याला हा मंत्र जो स्वामींनी आपल्याला दिलेला आहे। प्रत्येक संकटातून, मग तो शारीरिक पीडा असो, शारीरिक संकट असो किंवा आपल्या संसारिक जीवनातील कोणतेही अडचणी असो किंवा कोणतेही संकट असो, त्यातून तारून नेणारा मंत्र म्हणजे हा तारक मंत्र आहे। हा मंत्र अशी एक आपल्याला वेगळीच ऊर्जा उत्पन्न करून देतो। त्या ऊर्जेमुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते, नकारात्मक ऊर्जेचा नाश होत असतो, नष्ट होत असते आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या शरीरामध्ये एक प्रकारे येत असतात। आणि आपण ज्यावेळेस तारक मंत्र करतो तर त्या वाईब्स एक प्रकारे वेगळीच ऊर्जा आपल्याला जाणवत असते आणि ती ऊर्जेचा अनुभव प्रत्येक व्यक्तीने घ्यावा असं मला वाटतं। आता तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं म्हटलं तर त्याच्यात नियम वगैरे आले, बरोबर? तर नियम जास्त काही नाही आहेत। तारक मंत्राचा जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर अर्थात मांसाहार वर्ज्य करायचं आहे तुम्हाला। त्याच पद्धतीने शक्यतो परान्न घेऊ नका, तसं काही नाही आहे, पण परान्नाने आपल्याला दोष लागतात, यासाठी परान्न घेऊ नका। म्हणजे बाहेरचं कुठेही काही खायचं नाही आहे शक्यतो, संकल्प घेतला तर। आणि संकल्प का घ्यावा बरं? संकल्प घेतल्यामुळे आपण त्या सेवेमध्ये बांधलो जातो, ती सेवा आपल्याला कंप्लीट करावीच लागते, ती सेवा मधूनच अर्धवट सोडून चालत नाही। समजा आता तुम्हाला शारीरिक पीडा आहेत। शारीरिक पीडा म्हणजे काय? एखादी विशिष्ट अशी व्यक्ती असते, ती सतत आजारी पडत असते, बरोबर? ती सतत आजारी पडल्यामुळे घरातील वातावरण देखील दूषित होत असतं, बरोबर? जी व्यक्ती आजारी पडते ती देखील व्यक्ती सारखी स्वतः विचार करून ती सुद्धा देखील नाराजसारखी राहत असते की माझ्यामुळे इतरांना देखील त्रास होतोय। आणि तुम्ही नाराज असता म्हणजेच तुम्ही दुःखात असता, कारण इतके उपचार करून देखील त्या व्यक्तीवरती काही देखील फरक पडत नाही। अशामुळे त्या शारीरिक पीडा देखील असतात। कधी कधी वाईट बाधेचा देखील प्रभाव असतो एखाद्या शरीरावर, पण आपल्याला ते समजून येत नसतं, कारण तो विचित्र वागत असतो। अचानक चांगला, कधी तर वाईट, कधी तर चांगलं असं, किंवा असं एखादं संकट आहे जी संकट आपल्याला आर्थिक संकट असेल, त्या संकटातून बाहेर पडायचं असेल, किंवा आपल्या स्वतःलाच खूप चिडचिड होते, आपलाच रागराग होतोय, आपल्या शरीरात निगेटिव्ह वाईब्स आहेत, कोणताही विचार पॉझिटिव्हरित्या आपण करू शकत नाही, प्रत्येक गोष्ट आपण निगेटिव्हली घेतो, कुठलीच गोष्ट ही शक्य आहे असं म्हणतच नाही। आपला पहिला तोंडातून शब्द येतो की नाही, हे होणारच नाही आहे, माझ्या जीवनात कधी असं चांगलं घडलंच नाही आहे, असं म्हणजे प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह प्रकारे आपण घेत असतो। ज्यावेळेस एखादा व्यक्ती, बघा मी काय सांगते, एखादा व्यक्ती अंथरुणाशी खेळलेला असेल किंवा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार चालू असतील, ते वैज्ञानिकरित्या जे काही सायंटिफिकरित्या जे काही डॉक्टर औषध उपचार आहे ते करणारच आहेत, पण जर त्याला त्यावेळेस ती ऊर्जा उत्पन्न करून दिली तारक मंत्राची, त्यांच्या उशाशी बसून तुम्ही जर तारक मंत्र असा बोलायचा, अशा पद्धतीने बोलायचा, डोळे बंद करून शांत, एकदम माइंड शांत ठेवायचं, इकडे तिकडे बघायचं नाही, कोण येते कोण जाते, फक्त डोळे बंद करून तुम्ही त्या व्यक्तीच्या उशाला बघून बसून तारक मंत्राची जोड द्या। त्या व्यक्तीमध्ये देखील ती ऊर्जा उत्पन्न व्हायला सुरुवात होते आणि ती ऊर्जा वेगळीच असते, एवढं लक्षात घ्या। तर आपल्याला तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे आहे, तर ते अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं हे लक्षात घ्या, कारण बघा आपल्याला अनुष्ठान करणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि हे अनुष्ठान केल्यानंतर आपल्या जीवनातील 80 ते 90% प्रॉब्लेम्स असेच सॉल्व्ह होतात, एवढं लक्षात घ्या। आणि प्रत्येक वेळेस सांगत असते, कर्म प्रारब्ध तुमचे जे काही असतील ते, पण जर एकदा तुम्ही नामस्मरणात दंग झाला तर तुम्हाला कर्म प्रारब्धाचा देखील विचार करून चालत नाही, करताच येत नाही, कारण तुम्ही इतके दंग झालेले असता, ती सेवा आपोआप तुमच्याकडून घडून जात असते आणि ती ऊर्जा तुम्हाला भेटत असते, तो अनुभव तुम्ही देखील घ्यावा असं मला वाटतं। आता तुम्ही कधी सेवा करणार आहात किंवा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम आहे, नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकता। शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती केल्यानंतर बघा एकतर शांतता असते, खूप शांतता असते,
कोणाचा कालवा नसतो, काय दंगा वगैरे काही नसतो आणि आपण शांतपणे देवघरासमोर बसून ही सेवा करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, एक पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. काचेचा ग्लास घ्या किंवा तुम्ही आपला स्टीलचा ग्लास आहे तो जरी घेतला तरी चालणार आहे. आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे किंवा आपल्या हातात घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या हातात घ्यायचा आहे. तुम्ही हातात देखील घेऊ शकता, खाली देखील ठेवू शकता. खाली ठेवणार असाल तर खाली एक प्लेट वगैरे त्याच्या खाली ठेवा आणि तुमचा उजवा हात आहे तो त्याच्यावरती तुम्हाला असा पालथा घालायचा आहे आणि तुम्हाला निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, हा तारक मंत्र जो आहे तो तारक मंत्र आपल्याला संपूर्ण बोलायचा आहे. आता किती वेळा बोलायचा, तर तुम्ही 11 वेळा बोलू शकता, 21 वेळा बोलू शकता, तुम्ही 51 वेळा देखील बोलू शकता. बघा, ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणायला सुरुवात कराल त्यावेळेस डोळे बंद करा. समोर महाराजांची मूर्ती आपल्या ठेवलेली असते, डोळे बंद करा. पण आपल्याला आपल्या मनामध्येच ते महाराजांची मूर्ती प्रकट करायची आहे. कोणताही विचार येऊ द्यायचा नाही. भरपूर वेळा मी सांगते आपलं मन भरकटतं, आपलं मन एका जागेवरती राहत नाही. पण ज्यावेळेस आपण शांत, कोणताही विचार करायचा नाही, फक्त फक्त मी माझे स्वामी माझी सेवा एवढंच ठेवायचं आणि तुम्ही तारक मंत्र बोलायला सुरुवात करा. तुम्हाला कोणताही विचार येणार नाही. पहिल्यांदा तुम्ही तारक मंत्र बोलाल, दुसऱ्यांदा तुम्ही तारक मंत्र म्हणाल, तिसऱ्यांदा बोलाल, काही तुम्हाला जाणवणार नाही. पण जसं जसं तुमचा तारक मंत्राचं वाढत जाईल, म्हणजे 6व्यांदा 7व्यांदा तशी ती ऊर्जा उत्पन्न होत जाते शरीरामध्ये आणि ती ऊर्जा ज्यावेळेस उत्पन्न होतात अक्षरशः अंगावरती काटे शहारे यायला देखील सुरुवात होतात. कारण ती ऊर्जा आपल्या शरीरातून प्रत्येक नसातून प्रत्येक रगारगातून आपल्या ती ऊर्जा खेळत असते आणि ती ऊर्जा जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्हाला ही तारक मंत्राची सेवा करायची आहे. ही ऊर्जा एकदा तुमच्या मनामध्ये खेळली ना तर तुम्ही कधीच कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार करणार नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या तुम्ही घाबरणार नाही. किंवा बघा, आता एक आपण उदाहरण म्हटलं तर बाळाला आपण वरती हवेमध्ये भिरकावलं तर ते बाळ घाबरतं का? नाही. कारण ते आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून ते बघत असतं. दुसरीकडे इकडे तिकडे ते पाहत नाही. त्यामुळे त्याच्या मनात भीती नसते की मी पडेल. आणि इकडे तिकडे बघितलं तर ते घाबरतं, पण बाळ तिकडे तिकडे बघत नाही. कारण त्याला आपल्या आईवरती, आपल्या वडिलांवरती त्याला विश्वास असतो की आपल्याला ते पडू देणार नाहीत. असाच विश्वास महाराजांवरती ठेवायचा. कितीही मोठं संकट येऊ द्या, मी माझे कर्म करणार, मी माझे कष्ट करणार, मी माझं काय असेल ते काम करत राहणार, कार्य करत राहणार. जे काय बघायचं ते स्वामी बघून घेतील. मी कोणत्याही प्रकारची चिंता करणार नाही, मी कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार करणार नाही, असा विचार मनामध्ये ठेवायचा आहे आणि ही सेवा करायची आहे. ज्यावेळेस 21 दिवसांची ही सेवा कंप्लीट होईल, अनुष्ठान करायचं आहे, तर तुम्ही 11 किंवा 21 दिवसांचं करून पहा. शक्यतो 21 दिवसांचं करून पहा. 21व्या दिवशी तुम्ही कोणालाच कोणत्याही प्रकारचा अपशब्द देखील बोलणार नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार करणार नाही. तुमच्यासोबत जी ऊर्जा असेल ती ऊर्जा चांगलंच काम तुमच्याकडून करून घेणार आहे. तुमच्या शारीरिक त्रासातून किंवा आर्थिक संकटातून तुम्हाला बाहेर काढणार आहे किंवा त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी दाखवणार आहे. अशा पद्धतीची ही ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा आपल्याला जर अनुभवायची असेल, तारक मंत्राचे अनुष्ठान करायचे असेल तर आपल्याला नक्कीच करायचं आहे. बघा, हे तारक मंत्राचे अनुष्ठान होईपर्यंत तुम्हाला हा हात असाच ठेवायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे पाण्यामध्ये ती शक्ती असते. ती शक्ती म्हणजे आपण जी काही मंत्र बोलतो, जी काही साधना करतो ती सगळी पाणी आकर्षित करत असतं. पाण्यामध्ये ती शक्ती आहे, खेचून घेण्याची शक्ती आहे, तुम्हाला देखील माहिती आहे, बरोबर. त्यामुळे आपण जे काही बोलतो, जे काही मंत्र साधना करतो, जो काही उच्चार करतो ते सगळं पाण्यामध्ये ती ऊर्जा उतरलेली असते. आणि हे पाणी तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी करणार असाल किंवा एखाद्या घरातील शारीरिक त्रासातून घरातील एखादी व्यक्ती जात असेल तिच्यासाठी करणार असाल किंवा तुम्ही अशीच सेवा करत आहात, रोज नित्यसेवेमध्ये करता किंवा तुमच्या स्वतःसाठी तुम्ही करत आहात, तर हे पाणी तुम्ही सगळं पिऊन टाकायचं आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी केलं असेल तर ते पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. या पाण्याची चव, तुम्ही नॉर्मल पाणीच घेतलेलं आहे, पण नॉर्मल पाण्याची चव आणि ज्यावेळेस तुम्ही हे तारक मंत्राचं पाणी करता या पाण्याची चव, दोन्हीची चव तुम्हाला वेगळी लागेल, एवढं लक्षात घ्या. ह्या पाण्याचा सुगंध हा वेगळाच येणार आहे तुम्हाला. ज्या प्रकारे आपली विभूती असते, विभूती टाकल्यानंतर कसा वास येतो त्या पद्धतीचा वास या पाण्याचा येतो. त्यामुळे ज्यावेळेस हे पाणी तयार कराल त्यावेळेस ज्या व्यक्तीसाठी तयार केले, स्वतःसाठी तयार केले, स्वतः घ्या किंवा सगळ्यांसाठी असेल तर सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी थोडं थोडं पाणी घेऊन संपवायचं आहे. पाणी संपलं पाहिजे, पाणी अजिबात फेकायचं नाही याच्यातलं, एवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. जर तुमच्या शेजारी तुम्ही जर अगरबत्ती लावली असेल आणि जी
केमिकल विरहित असेल, म्हणजेच त्याच्यामध्ये केमिकल्स नसतील, आयुर्वेदिक अगरबत्ती असेल, थोडीशी विभूती, थोडीशी नुसती फक्त पाण्यात टच करायची, जास्त असं टाकायची नाही. अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला तयार करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला ग्रहण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार, तारक मंत्र 11 वेळा तुम्ही बोलणार आहात, बरोबर. 11 वेळा तारक मंत्र बोलल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटं ध्यानस्थ बसायचं आहे. बघा, आपण ज्यावेळेस तारक मंत्र बोलतो, झालं बाबांनो तारक मंत्र बोलायचं म्हणून 11 वेळा बोलतो आणि लगेच उठून जातो, पाणी पिऊन टाकतो, तसं नाही करायचं. त्याच्यात ऊर्जा उतरत नाही. इतकं मन शांत ठेवायचं, इतकं ध्यानस्थ व्हायचं की 11 वेळा आपला तारक मंत्र झाल्यानंतर तिथेच 5 मिनिटं अजून ध्यान लावून बसायचं. म्हणजे ती संपूर्ण ऊर्जा आपल्यासोबतच राहते आणि ती ऊर्जा त्या पाण्यात चांगल्या रीतीने उतरत असते, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला तिथेच 5 मिनिटं तारक मंत्र आपला पठण करून झाल्यानंतर तिथेच 5 मिनिटं अजून तसंच ध्यानस्थ बसायचं आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आणि फक्त विचार मनामध्ये येऊन द्यायचं नाही. एक रूप होऊन कशा पद्धतीने आपण सेवा करू किंवा ध्यानस्थ कशा पद्धतीने, एकाग्रता खूप महत्त्वाची आहे याच्यामध्ये. आणि एकाग्रता एकदा तुम्ही करायला शिकलात, कारण बघा आपल्या संसारिक माणूस म्हणजे भरपूर प्रकारचे विचार आपल्या डोक्यात खेळत असतात. घरातल्या अडचणी असतील, मुलांच्या अडचणी असतील, अजून काही अडचणी असतील किंवा कोणता एखादा विचार दुसराच खेळत असतो आपल्या मनामध्ये, तर ते सगळं काही बाजूला ठेवायचं. आणि ज्या वेळेस एकदा बाजूला ठेवलं ना, परत कुठलाच विचार तुमच्या मनामध्ये येत नाही, फक्त तुम्हाला स्वामी दिसत असतात तिथे. त्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट करायची आहे, एकच चूक टाळायची आहे, ती म्हणजे कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही. कोणत्याही प्रकारचा आपल्या डोक्यामध्ये त्या विचाराला थराच द्यायचा नाही. कारण एक जरी विचार आपल्या मनामध्ये आला तरी तो विचार एक अख्खा पिक्चर बनवून टाकतो, ट्रेलरच देऊन टाकतो तुम्हाला की असं झाल्यानंतर असं होईल. पूर्ण स्टोरी तयार होत असते तिथे. त्यामुळे आपण कोणत्याच विचारांना मनामध्ये थारा द्यायचा नाही. फक्त हे करून पहा, सगळ्या संकटातून, अडचणीतून तुम्हाला नक्कीच सुटका तुमची होणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे तारक मंत्राचे अनुष्ठान किंवा तारक मंत्राची साधना करायला अजिबात विसरायचं नाही आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेची निरसन नक्कीच केले जाते. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.